नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। शिवप्रेमी कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ कुपवाड माजी नगरसेवक गजानन मगदूम सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध कीर्तन महोत्सव म्हणून परिचित असणारा कुपवाडमधील भव्य कीर्तन महोत्सव सोहळा पुन्हा रंगणार आहे। 5 ते 7 जानेवारी या 3 दिवसीय कालावधीत कीर्तन महोत्सव होणार असल्याची माहिती माजी नगरसेवक गजानन मगदूम यांनी दिली आहे। माजी नगरसेवक गजानन मगदूम यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमी कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीने देखील दरवर्षी कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलं जातं। यंदाच्या वर्षी कुपवाडमधील अकूज ड्रीमलँडच्या मैदानावर गजर कीर्तनाचा सोहळा विठ्ठल भक्तांचा कुपवाडकरांना पाहायला मिळणार आहे। रविवारी 5 ते 7 जानेवारी या कालावधीत रात्री 8 ते 10 या वेळेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत आणि यामध्ये दिनांक 5 जानेवारी रोजी महिला कीर्तनकार हरिभक्त पारायण रोहिणीताई परांजपे आणि सोमवार दिनांक 6 रोजी भागवताचार्य पुरुषोत्तम पाटील, तिसऱ्या दिवशी मंगळवार दिनांक 7 जानेवारी रोजी मुस्लिम समाजातील राष्ट्रीय शिवशंभू व्याख्याते हरिभक्त पारायण कबीर अत्तार महाराज यांचं कीर्तन ऐकायला मिळणार आहे। यापूर्वी स्वर्गीय बाबा महाराज सत्तारकर, युवा महिला कीर्तनकार शिवलीला पाटील, बंडातात्या करडकर, प्रकाश महाराज साठे, चैतन्य महाराज वाडेकर यांची प्रसिद्ध कीर्तने झाली आहेत। यंदाच्या कीर्तन महोत्सवाची तयारी नियोजन सुरू असून कीर्तनाचे संयोजन श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समितीकडे आहे आणि यासाठी महिला आणि पुरुष यांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली असून गतवर्षीचा अनुभव पाहता यावेळी 10,000 नागरिक या कीर्तन सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी कुपवाड नगरीत येतील असा विश्वास शिवप्रेमी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आहे। या कीर्तन सोहळ्याचे नुकतेच जाहिरात, कमंड आणि व्यासपीठ उभारणी कामाचा शुभारंभ गावातील ज्येष्ठ नागरिक व श्री ग्रंथराज पारायण सोहळा समिती सदस्य यांच्या उपस्थितीत झाला। कीर्तन महोत्सव शिवप्रेमी मंडळाचे संस्थापक नगरसेवक गजानन मगदूम यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। बैठकीस नगरसेवक गजानन मगदूम यांच्यासह ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळा समितीचे अध्यक्ष शिवगोंडा पाटील, शिवप्रेमी मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र पाटील, दादासाहेब पाटील, राजेंद्र पाटील, रामकृष्ण महाराज खाडे, बाळासाहेब पाटील, गंगाधर पाटील, राहुल कोल्हापुरे, कुपवाड शहर व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष विजय खोत, अरुण रुपनर, अजय माने, कल्लप्पा कोरे, भाऊसाहेब पाटील, CR पाटील, बापूसाहेब खांडेकर, सतीश पाटील, नितीन कारंडे, योगेश हिंगमिरे, कल्लप्पा कोरे, कल्लप्पा हलिंगळे, किशोर शितोळे, भास्कर जमदाडे, महादेव कोरे, बापूसाहेब तोडकर, कल्लाप्पा सायमोते, हनुमंत सरगार, नितीन कारंडे, शिवप्रेमी मंडळ आणि ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते। कुपवाडकरांनी या कीर्तनाचा लाभ घेण्याचे आवाहन नगरसेवक गजानन मगदूम यांनी केलं आहे। कीर्तन समाप्तीच्या दिवशी मंगळवारी दिनांक 7 जानेवारीला कीर्तन संपल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे। शिवप्रेमी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कुपवाड व श्री ज्ञानेश्वर पारायण समिती कुपवाड यांच्या वतीनं 5 ते 7 तारखेपर्यंत कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे। पहिल्या दिवशी रविवार दिनांक 5 तारखेला रोहिणीताई पाटील परांजपे पुणे ह्या पहिल्या दिवशीचे कीर्तनकार आहेत। दुसऱ्या दिवशीचे कीर्तनकार आहेत पुरुषोत्तम पाटील महाराज। तिसऱ्या दिवशीचे कीर्तनकार आहेत आपले कबीर अत्तार महाराज। हे मुस्लिम समाजाचे असून देखील कीर्तन करतात, फार मोठे कीर्तनकार आहेत। तर तुमच्या या माध्यमातून मला सर्व कुपवाड शहर व परिसरातील व आजूबाजूच्या गावातील लोकांना विनंती करायची आहे, या कीर्तन महोत्सवाचा लाभ घ्यावा व शेवटच्या दिवशी मंगळवार दिनांक 7 तारखेला कीर्तन झाल्यानंतर सर्वांना महाप्रसादाची सोय केलेली आहे। तरी सर्वांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा व कीर्तनाचा आनंद घ्यावा। कीर्तनाची वेळ 8 ते 10 ही वेळ आहे। स्थळ अकूज ड्रीमलँड कुपवाड या ठिकाणी कीर्तन होणार आहे। रामकृष्ण हरी।